श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत मकर राशीचे जून महिन्याचे राशी भविष्य. मित्रांनो बघा की मकर राशीला येणारा जो जून महिना आहे तो कसा असणार आहे, त्यांची आर्थिक प्रगती कशी असणार आहे, नोकरदार वर्गासाठी येणारा जून महिना कसा असणार आहे, विद्यार्थी वर्गासाठी कसा असणार आहे, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो बघा की व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही उपाय देखील सांगणार आहे. त्या उपायाने आणि तुमच्या मेहनतीने तुम्ही यश नक्कीच मिळवणार आहात. तर मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत बघा. तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो पहिल्यांदा बघूया की मकर राशी राशीचक्रातली 10व्या नंबरची रास आहे आणि मकर राशीचे स्वामी हे शनी महाराज आहे. मित्रांनो बघा की मकर राशीची 7.5 ही संपलेली आहे आणि 7.5 संपल्यानंतर येणारे जे महिने आहेत ते मकर राशीसाठी अत्यंत प्रभावशाली आणि अत्यंत यशस्वी असे चाललेले आहेत. आणि येणारा जून महिना सुद्धा मकर राशीच्या व्यक्तींसाठी असाच चांगले यश घेऊन येणारा असेल. परिश्रम तुम्ही करा, मेहनत करा आणि त्याचे फळ तुम्हाला येणाऱ्या जून महिन्यात नक्कीच मिळणार आहे. थोडंसं यश अपयशाचा महिना असला तरीही तुम्ही तुमच्या कष्टाच्या मार्गावर, तुमच्या मेहनतीच्या जोरावर येणाऱ्या जून महिन्यात नक्कीच यश मिळवणार आहात. मित्रांनो मकर राशीच्या व्यक्ती अत्यंत मेहनती असतात, अत्यंत हुशार असतात आणि पराक्रमी देखील असतात. कुठलेही काम करायला ते मागे पुढे बघत नाही. आपल्याला यश मिळवण्यासाठी ते अत्यंत मेहनत घेत असतात. अशाच मकर राशीच्या व्यक्तींना येणारा जून महिना कसा असणार आहे ते आता आपण बघूया. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. तर मित्रांनो बघा की पहिल्यांदा बघूया की नोकरदार वर्गासाठी येणारा जो जून महिना आहे तो तुमच्या मकर राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला जाणार आहे. नोकरदार वर्गाला त्यांच्या मेहनतीच्या रूपात त्यांना फळ चांगले मिळणार आहे. तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या तुमच्या नोकरीमध्ये मिळणार आहेत. वरिष्ठ तुमच्या खुश राहणार आहेत. तुम्हाला एखादी जर मोठ्या पदाचं जर काम होणार असेल तर तुमचं काम तिथे होणार आहे. त्याचबरोबर तुमचं येणाऱ्या जून महिन्यात पगारवाढ सुद्धा होऊ शकतो. येणारा जो महिना आहे तो नोकरदार वर्गासाठी अत्यंत चांगला जाणार आहे. फक्त तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांना लाडीगोडी लावून सांभाळायचं आहे. तुमचे जे सहकारी आहे, कामावरचे जे सहकारी आहेत त्यांना तुम्हाला लाडीगोडी लावायचं आहे. त्यांच्याकडनं लाडीगोडी लावून चांगलं बोलून, गोड बोलून काम तुम्हाला करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो येणाऱ्या जून महिन्यात वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील आणि तुमच्या वरिष्ठ खुश असल्यामुळे तुम्हाला त्याचं फळ देखील येणाऱ्या जून महिन्यात मिळणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो की मकर राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या जून महिन्यात आरोग्य कसं असणार आहे. मित्रांनो आरोग्याच्या बाबतीत मकर राशीच्या व्यक्तींना येणारा जून महिना हा थोडासा चढ उतारांचा असणार आहे. पावसाळ्याचे दिवस चालू होणार आहे त्यामुळे तुम्हाला खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष दिलं पाहिजे. तुम्हाला जर पोटाचा त्रास असेल किंवा तुम्हाला जर पोटाचा त्रास असेल आणि तुम्ही जर प्रवासात जाणार असाल तर तुमच्या खाण्यापिण्याची काळजी नक्की घ्या. कुठल्याही प्रकारचे तुम्हाला अन्नपदार्थ ज्याने त्रास होणार आहे असे अन्नपदार्थ सेवन करू नका आणि रोज सकाळी उठून चालण्याची सवय ठेवा. मित्रांनो रोज सकाळी उठून तुम्ही व्यायाम केला पाहिजे, योगा केला पाहिजे. त्यामुळे तुमचं शारीरिक थकव्याबरोबरच मानसिक थकवा सुद्धा दूर होत असतो. त्यामुळे नक्की व्यायाम करा, योगा करा आणि आपल्या आरोग्याची काळजी नक्की घ्या. ज्येष्ठ जे नागरिक आहे त्या ज्येष्ठ नागरिकांना जर काही BP शुगरचा त्रास असेल तर त्यांनी आपल्या डॉक्टरचा सल्ला नक्की घेतला पाहिजे. आणि जून महिन्यात ज्येष्ठ नागरिकांनी आणि महिलांनी विशेष करून आपल्या तब्येतीची काळजी घ्या. महिलांनी विशेष करून स्वयंपाकघरात काम करत असताना तुम्हाला लागणार नाही, कापणार नाही याची काळजी शक्यतो महिला वर्गाने घेतली पाहिजे आणि आपलं काम करत असताना शक्यतो महिला वर्गाने ते सांभाळून नक्की करा. त्यानंतर बघूया की मित्रांनो की व्यावसायिक बाबतीत येणारा जो जून महिना आहे तो मकर राशीच्या व्यक्तींना नवीन आव्हाने घेऊन येणारा असेल. व्यवसायात तुमची वाढ होणार आहे. तुमचं नवीन व्यवसायाचं एखादा दालन सुरू तुम्ही करणार आहात. तुमच्या व्यवसायाचा विस्तार या ठिकाणी होणार आहे. म्हणजेच काय की जून महिन्यात तुमच्या व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की तुम्हाला जर व्यवसायाला भांडवल कमी पडत असेल तर ते भांडवलाची उभारणी सुद्धा तुमची जून महिन्यात होणार आहे. येणाऱ्या जून महिन्यात तुम्हाला नवीन काहीतरी शिकण्याचा अनुभव तुम्हाला येणाऱ्या जून महिन्यात मिळणार आहे. व्यवसायाच्या रूपात, नोकरीच्या रूपात तुम्हाला नवीन काहीतरी शिकण्याचं
एक संधी मिळू शकते. मित्रांनो, जी संधी तुम्हाला मिळणार आहे त्या संधीचं तुम्ही सोनं करणार आहात आणि नक्कीच तुम्ही ते सोनं करून घ्या. येणारा जो जून महिना आहे तो तुमच्यासाठी अत्यंत चांगला संधी घेऊन येणारा असणार आहे. त्यानंतर बघूया विद्यार्थी वर्गासाठी. विद्यार्थी वर्गासाठी येणारा जो जून महिना आहे तो अतिशय चांगला असणार आहे. तुमचं धैर्य, तुमची चिकाटी आणि तुमचं परिश्रम याच्या जोरावर विद्यार्थी वर्ग हा येणाऱ्या महिन्यात यश मिळवणार आहे आणि सातत्याने तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. मित्रांनो, थोडंसं तुमचं दुर्लक्ष झालं तर तुम्हाला अभ्यासात किंवा तुमचं जे करिअरमध्ये थोडंसं दुर्लक्ष होऊ देऊ नका. अजिबात तुम्ही दुर्लक्ष करू नका. अभ्यासात लक्ष केंद्रित करा तर तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. त्यानंतर बघूया, ज्या विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षणासाठी जायचं आहे, परदेशात शिक्षणासाठी जायचं आहे, त्यांचा जो प्रयत्न चालू होता त्यांच्या प्रयत्नाला यश येणाऱ्या जून महिन्यात मिळणार आहे आणि त्यांची ॲडमिशन ही पूर्ण होणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो की जे अविवाहित लोक आहेत त्यांना येणारा जून महिना कसा असणार आहे. तर जे अविवाहित लोक आहेत त्यांना येणारा जून महिना आहे त्यांचे विवाह जमण्यात कुठल्याही प्रकारची अडचण राहणार नाही. आणि जे बेरोजगार युवक युवती असतील त्यांना सुद्धा येणाऱ्या जून महिन्यात हा नोकरी मिळण्याची चांगली संधी प्राप्त होणार आहे. येणाऱ्या जून महिन्यात त्यांना नोकरीची संधी मिळणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो की आर्थिक बाबतीत मकर राशीच्या व्यक्तींना येणारा जून महिना अतिशय चांगला असणार आहे. तुमची पैशाची उलाढाल येणाऱ्या जून महिन्यात वाढणार आहे. पैशाचं तुमचे आवक येणाऱ्या जून महिन्यात वाढणार आहे. मित्रांनो, पैशाची आवक जरी जून महिन्यात वाढणार असली तरी तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा. कुठल्याही प्रकारचा अनावश्यक खर्च तुम्ही करू नका. जेवढा तुम्हाला अनावश्यक खर्च टाळता येईल तेवढा तुम्ही टाळलेला चांगला. जो तुमचा अनावश्यक खर्च वाचणार आहे तो खर्च तुम्ही इतर कामात चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करण्यात लावा, इतर कामासाठी लावा, व्यवसायासाठी तो खर्च करा, परंतु अनावश्यक खर्च मात्र नक्की टाळला पाहिजे. त्यानंतर मित्रांनो बघा की कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करत असताना तज्ञांचा सल्ला मात्र नक्की घ्या. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर नक्की करा, परंतु तज्ञांचा सल्ला अभ्यास करूनच त्यात गुंतवणूक करा. एखादी नवीन जागा घ्यायची असेल, नवीन जमीन घ्यायची असेल तर नक्की त्यात तुम्ही सगळा अभ्यास करूनच ते निर्णय घ्या. आर्थिक फसवणूक येणाऱ्या जून महिन्यात तुमची होऊ शकते, त्यामुळे आर्थिक फसवणूक ही तुम्ही टाळा आणि आर्थिक व्यवहार करत असताना जबाबदारी पूर्णच तुम्ही व्यवहार केलेला बरा. त्यानंतर मित्रांनो बघूया की महिला वर्गासाठी येणारा जून महिना कसा असणार आहे. महिला वर्गाने येणाऱ्या जून महिन्यात मकर राशीच्या ज्या महिला आहेत त्यांनी स्वयंपाकघरात काम करत असताना लागणार नाही, कापणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तसेच वाहन चालवत असताना तुम्ही वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. कुठल्याही प्रकारच्या वाहनाच्या वेगाच्या मर्यादा ओलांडू नका आणि सावकाशपणे वाहन चालवा. त्याचप्रमाणे महिला वर्ग येणाऱ्या जून महिन्यात काही मूल्यवान खरेदी करू शकतो, म्हणजे सोने नाणे एखादी चांगली वस्तू तुम्ही घेऊ शकता. येणाऱ्या जून महिना हा महिला वर्गासाठी अतिशय चांगला असणार आहे. आता आपण काही उपाय देखील बघूया. मकर राशीच्या व्यक्तींनी येणाऱ्या जून महिन्यात शनी महाराजांचा जो बीज मंत्र आहे त्याचा उच्चार केला पाहिजे, बीज मंत्राचा जप केला पाहिजे. त्यानंतर शनी महाराजांना तुम्ही काळे तिळ व तेल वाहिले पाहिजे. त्याचप्रमाणे तुम्ही हनुमान चालीसाचे वाचन देखील केले पाहिजे. मित्रांनो, येणारा जून महिना हा मकर राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे. चढ उतारांनी भरलेला असणार आहे, परंतु तुमच्या धैर्याच्या जोरावर, तुमच्या मेहनतीच्या जोरावर तुम्ही जून महिन्यात यश नक्कीच मिळवणार आहात. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.